सन 1624 उत्तरेहून मुघल 80,000ची फौज घेऊन निजामशाहीचा समूळ नाश करण्यासाठी निघाले। यावेळी आदिलशहाने मुघलांना साथ दिली। मग निजामशाहीसुद्धा युद्धाला सज्ज झाली आणि भातवडी येथे भयंकर असे युद्ध झाले। या युद्धात निजामशाहीचे कमी सैन्य असतानाही बलाढ्य अशा मुघलांवर त्यांनी विजय मिळवला। याचे कारण होते महापराक्रमी शहाजीराजे। शहाजीराजांचा पराक्रम या युद्धात खऱ्या अर्थाने झळाळून गेला। आज आपण ही लढाई कशी झाली ते या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। पानिपतचे युद्ध मराठे हरले असले तरी त्यांनी अहमदशाह अब्दालीचा ज्या प्रकारे प्रतिकार केला त्यातून धडा घेऊन अब्दालीने मराठ्यांना हरवून देखील तो भारतात परत कधीच आला नाही किंवा वायव्येकडील एकही आक्रमण त्यानंतर भारतावर हल्ला करू शकले नाही। मराठ्यांच्या गौरवशाली इतिहासात अशीच एक लढाई 1624 साली झाली। या काळात शहाजीराजे भोसले नावाचे एक तडफदार सरदार खऱ्या अर्थाने नावारूपाला आले, ते म्हणजे आपल्या तलवारीच्या आणि मनगटाच्या जोरावर। कदाचित हीच होती गनिमी काव्याची सुरुवात। सन 1624 मध्ये मलिक अंबरने आदिलशहाच्या ताब्यात असलेल्या अहमदनगरच्या किल्ल्याला वेढा दिला। मुघलांनी आदिलशहाला मदत करायचे वचन दिले व मुघल आदिलशहाच्या संयुक्त फौजा अहमदनगरकडे कूच झाल्या। ही बातमी मिळताच मलिक अंबरने वेढा उठवला व तो अहमदनगरपासून 20 किलोमीटर अंतरावर भातवडी येथे आला। मुघल आदिलशहाच्या संयुक्त फौजेंपुढे निजामशाही फौज अगदीच कमी होती। शिवाय शहाजीराजांचे सासरे व मातब्बर सरदार लखुजी जाधवही निजामशाही सोडून मुघलांना मिळाले होते। मुघल आदिलशहाची संयुक्त फौज सुमारे 80,000 होती। मलिक अंबरने निजामशाहीची फौज तयार केली। त्यात शहाजी, शरीफजी, विठोजींचे 8 मुलगे, हंबीरराव चव्हाण, मुधोजी नाईक निंबाळकर, विठोजी काटे आणि अनेक मराठा सरदार होते। याशिवाय मनसूर खान, फत्ते खान असे काही मुस्लिम सरदारही होते, पण मुख्य भरणा होता तो मराठ्यांचा। 1617 ते 1621च्या दरम्यान शहाजहानच्या दक्षिणमध्ये स्वाऱ्या झाल्या। शहाजहानचे सैन्य तेथे निजामशाही व आदिलशाही राजवटींबरोबर लढत होते। त्याच कालावधीत निजामशाही सरदार मलिक अंबरने त्याच्या मुत्सद्देगिरीच्या आणि चातुर्याच्या जोरावर कुतुबशाह व आदिलशाह आणि ठिकठिकाणच्या मराठा सरदारांना एकत्र केले, कारण त्याला आता मोगल सैन्याची टक्कर द्यायची होती। बुरहानपूर आणि अहमदनगर या 2 शहरांच्या पलीकडे मोगल सत्ता पूर्ण नाहीशी झाली। मलिक अंबरने बुरहानपूरला सुद्धा वेढा घातला। बुरहानपूरला वाचवण्यासाठी त्यावेळी मोगल सुभेदाराला 6 महिने लागले। जहांगीर बादशाहने शहाजहान यास पुन्हा दक्षिणेत पाठवले। जहांगीर बादशाह नूरजहानच्या सल्ल्याने चालला होता। ती स्वतःचं राजकीय वजन दाखवण्यासाठी शहाजहानच्या विरुद्ध कारस्थाने करत असे। शहाजहानने त्याचा भाऊ खुसरू यास बुरहानपुरात बोलावून घेतले। इकडे मलिक अंबरने मोगल सैन्यास हैराण करायला सुरुवात केली आणि त्यांना कोंडीत पकडण्यासाठी अहमदनगर शहराला वेढा घालत तो पैठणपर्यंत पोहोचला। परंतु नंतर मोगलांपुढे इलाज चालेना म्हणून त्याने शरणागती पत्करली। पैठणहून शहाजहान परत बुरहानपूरला गेला व तेथे त्याने त्याच्या भावाचा काटा काढला। नंतर तो दिल्लीस गेला। मराठा सरदार मालोजीराजे व शहाजीराजे हे निजामशाहच्या बाजूने लढत होते। त्याचवेळी शहाजीराजांचे सासरे लखोजी जाधव यांचे संबंध बिघडले होते। त्याच सुमारास खंडागळे हत्ती प्रकरण झाले। त्यात दत्ताजी जाधव व संभाजी भोसले ठार झाले। शहाजीराजांनाही जखमा झाल्या। शहाजहानबद्दल जहांगीर बादशाहचे मत अतिशय वाईट झाले। नूरजहान तर शहाजहानचा द्वेष करतच होती। तिने शहाजहानला पकडण्याचाही घाट घातला। शहाजहानचा पाठलाग फारच वाढल्यावर त्याने बापाकडे क्षमा मागून त्याची मुले दारा व औरंगजेब यांना ओलीस ठेवले व स्वतःच नाशिक येथे मलिक अंबरच्या आश्रयास राहिला। मलिक अंबरने मोगलांच्या गृहकलहाचा फायदा घेऊन त्याची युद्धनीती आखली। मोगलाईतील सेनापती महाबत खान शहाजहानच्या पाठलागासाठी दक्षिणेत आला। त्याला मलिक अंबर व आदिलशाह यांच्याकडून मदत हवी होती। आदिलशाहने मदत कबूल केली, कारण मलिक अंबर डोईजड होईल असे त्याला वाटले। उत्तरेकडून मोगल सैन्य मागवण्यात आले। आदिलशाहने त्याच्या बाजूस आणखी सरदार जमवले। इकडे मलिक अंबरने गोवळकोंडा विजापूरपर्यंत स्वारी करून पैसा जमवला आणि त्याने मोगलांना तोंड देण्यासाठी पूर्ण तयारी केली। तो स्वतः भातवडी येथील गडीत जाऊन राहिला। भातवडीच्या जवळचा तो भाग थोडा डोंगराळ असल्यामुळे गनिमी काव्यासाठी योग्य होता। तेथून मेहकर नदी वाहते। जवळच विस्तीर्ण तलाव होता। शहाजीराजांच्या सैन्याने तो तलाव फोडला व ज्या बाजूने मोगली सैन्य येणार होते त्या वाटांवर चिखल केला। त्यामुळे विजापूरकर आणि मोगलांचे सैन्य अडचणीत आले। ऐन पावसाळा चालू होता। रसद मिळणे अवघड होते। शहाजीराजा आणि मलिक अंबर यांनी बाहेरच्या सगळ्या वाटा बंद केल्यामुळे धान्य पुरवठा बंद झाला। शत्रू सैन्याची उपासमार होऊ लागली।
अनेक मोगल सरदार शहाजीराजे मलिक अंबर गटास येऊन मिळाले. शहाजीराजांनी मोगलांकडील भाडोत्री सैन्यास गनिमी काव्याने हैराण केले. सगळीकडे भीती निर्माण झाली. अशा वेळी मलिक अंबरने मोगली सैन्यांवर एकदम हल्ला चढवण्याचे ठरवले आणि मोगली सैन्यास बेसावध अवस्थेत गाठून कापाकापी सुरू केली. काही सरदार मारले गेले तर काही सरदार युद्धभूमीवरून पळून गेले. भातवडीच्या त्या संग्रामात शहाजीराजांचा मोठा सहभाग होता. त्या लढाईतील त्यांचे युद्धतंत्र आणि पराक्रम यामुळे त्यांचा दबदबा वाढला. नंतर शहाजीराजे व शरीफजी, महाबलवान खेळोजी, मलिक अंबरचे प्रिय सिद्धी, त्याचप्रमाणे हंबीरराव प्रभूती आणि इतर पराक्रमी वीर यांनी हातात बाण, चक्रे, तलवारे, भाले, पट्टे घेऊन मोगलांच्या अफाट सैन्याची कत्तल उडवली. तेव्हा शहाजी आणि त्यांच्या सैन्याचा रुद्रावतार पाहून मोगल सैनिक भयभीत होऊन जीव वाचवण्यासाठी 10 दिशा पळू लागले. निजामशाही मुळापासून नष्ट करण्यासाठी भारतभरातील सर्व सत्ता एकत्र आल्या होत्या. पण ते तितकेसे सोपे नव्हते, कारण निजामशहाकडे शहाजीराजे आणि शरीफजी राजे हे भोसले घराण्यातील 2 पराक्रमी योद्धे होते. युद्धात तलवारी भिडल्या आणि निजामशाही वाचवण्यासाठी हे 2 मराठा वीर आणि निजामाचा वजीर मलिक अंबरच्या साथीने भल्या मोठ्या शत्रुपक्षांच्या सेनेला कापत सुटले. अशक्य वाटणाऱ्या या युद्धात शहाजीराजांचा ऐतिहासिक विजय झाला. पण त्यांना आपले बंधू शरीफजीराजे यांना मात्र गमावावे लागले. भातवडीच्या युद्धामुळे मालोजीराजे व शहाजीराजे या पितापुत्रांच्या पराक्रमाचे दर्शन घडले. शहाजीराजांची प्रतिष्ठा, पराक्रम व मुत्सद्दीपणा या गोष्टी सिद्ध झाल्या. गनिमी काव्याची लढाई ही किती उपयुक्त आहे हे भातवडीच्या लढाईने सिद्ध केले. कदाचित हाच गनिमी काव्याचा श्रीगणेश ठरला व पुढे मराठीशाहीत उपयोगी ठरला. पुढे मलिक अंबरास शहाजीराजांचा द्वेष वाटू लागला. त्यामुळे शहाजीराजांनी निजामशाही सोडली आणि ते आदिलशाहीत दाखल झाले. शहाजीराजांनी 4 वर्षे शहाजहानशी जो सामना दिला तो फार महत्त्वाचा आहे. गनिमी काव्याने मोगलांशी लढल्यामुळे महाराष्ट्राचा डोंगराळ प्रदेश त्यांना माहीत झाला. शहाजीराजांनी त्यांच्या पाठीशी मराठ्यांची सेना उभी केली. निजामशाही बुडाल्यावर ते आपल्या साधन संपत्तीसह परत आदिलशाहीत आले. त्यावेळी त्यांच्या एवढा मातब्बर सरदार दक्षिणेत नव्हता, म्हणून आदिलशाहीत त्यांना त्याच सन्मानाने घेतले.